नमस्कार मित्रांनो, आज मी आलो होतो विजापूर येथील गोलघुमट बघायला। मित्रांनो, येथे आत येण्याची वेळ 5:30 वाजूपर्यंत तुम्ही आत येऊ शकताय। 5:30 नंतर हे गोलघुमट बंद होते। समोरच तिकीट घर आहे। इथं तिकीट स्कॅन करून पेमेंट करावं लागतं, त्यामुळे तुमचं ऑनलाईन पेमेंट असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला चेकिंग करून आत सोडलं जातं। आता समोरच दिसणारं गोलघुमट, त्याच्यावर जाऊन आपण विजापूर पूर्ण बघू शकतो। आता ही समोर दिसणारी 4 खांबावरती थांबलेली पुरातन वास्तू संग्रहालय आहे। प्राचीन तोफा बघू शकतायत आणि यामध्ये जे युद्धामध्ये वापरलेले चिलखत, तलवारी, वाघनखे वगैरे सर्व या वास्तूमध्ये तुम्ही बघू शकताय। आता आपल्याला या वास्तूच्या मागे गोलघुमटकडे जायचे आहे। समोरच दिसणारे 7 मजली दगडी जिना चढून वर जायचे आहे। त्यासाठी गोलघुमटच्या आतमधून जाण्याचा मार्ग आहे। गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या विजापूर शहरातील वास्तू आहे। याचे स्थापत्य अशा कौशल्याने केले गेलेले आहे की येथील कक्षेतील ध्वनी 7 वेळा प्रतिध्वनित होते। याचे बांधकाम 1626 ते 1656 असे 30 वर्षे चाललेले होते। याच्या आत सुलतान मोहम्मद आदिलशाह याचे मकबरा आहे। आता याचा इतिहास असा आहे की विजापूरचे सुलतान मोहम्मद आदिलशाह यांनी विजापूर या राजधानीच्या ठिकाणी बांधलेली कबर गोलघुमट या नावाने ओळखली जाते। मोहम्मद आदिलशाहने आपल्या कबरीसाठी प्रारंभी इब्राहिम रोजा इसवी सन 1626 या पूर्वकालीन कबरीचा आदर्श पुढे ठेवला होता। तथापि इब्राहिम रोजाचे वास्तुरूप अतिशय परिणत असल्याने त्या प्रकारात अधिक सरस वास्तू निर्मिती करणे अशक्य होते, म्हणून त्याने वास्तुदृष्ट्या सर्वस्वी आगळी व भव्य असा हा घुमट उभारला। साध्या व भव्य वास्तुरचनेचे गोलघुमट हे एक चांगले उदाहरण आहे आणि भारतातला 1 नंबरचा गोलघुमट आहे।